जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। सोलापुरातील लष्कर येथील निरामय हॉस्पिटलमध्ये प्रसूती दरम्यान डॉक्टर नीतू जयकर यांच्या चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे 25 वर्षीय सुमैया सय्यद यांच्या दोन्ही किडन्या निकामी होऊन तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत सुमैया यांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री, मेडिकल काउन्सिल आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती। या तक्रारीच्या अनुषंगाने उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ यांच्या आदेशानुसार चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीची बैठक काल 29 डिसेंबर 2025 रोजी पार पडली। बैठकीला पीडित कुटुंबातील सदस्यांना बोलावण्यात आले होते। या बैठकीत सविस्तर विचारपूस करण्यात आली। समितीच्या सदस्यांनी निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून लवकरच अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती कुटुंबातील सदस्यांनी दिली आहे। डॉक्टर वर्षा डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत डॉक्टर किरण खलाटे, डॉक्टर अरविंद गिराम, डॉक्टर आशा घोडके, डॉक्टर संजय कुमार देशमुख, डॉक्टर जयश्री ढवळे आणि डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी यांचा समावेश आहे। पीडित कुटुंबातील सदस्यांनी समितीतील सर्व सदस्यांचे आभार मानले असून चौकशी पारदर्शकपणे होऊन रीतसर अहवाल सादर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। या प्रकरणाकडे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्र आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे। 22 ऑक्टोबर रोजी सुमैया बानो शाहरुख सय्यद यांचा डॉक्टरच्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे, डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला होता। त्या संदर्भात आम्ही आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम साहेबांना आणि आपले महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही पत्र दिलं होतं की असं या संदर्भात आमच्या बहिणीचा मृत्यू झालेला आहे डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे। पुणेचे समितीचे उपसंचालक आहे डॉक्टर भगवान पवार साहेब यांना आदेश दिले होते की समिती गठीत करा म्हणून। त्यानंतर आज 29 डिसेंबर 2025 रोजी आज समिती गठीत झाली होती। या समितीचे जे सदस्य आहे डॉक्टर समितीची बैठक झाली होती आज समितीची बैठक झाली होती दुपारी 1 वाजता। मग जे समितीचे अध्यक्ष आहेत डॉक्टर वर्षा डोईफोडे मॅडम त्यांनी आणि सर्व उपस्थित होते जे डॉक्टर समितीमधले त्यांचा, आणि त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं। पूर्ण आमचे सगळे पॉईंट्स आमच्याकडनं काय चर्चा काय झाली आणि त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? आम्हाला मॅडमनी आणि पूर्ण समितीचे मेंबरने असे आश्वासन दिलं आहे की यामध्ये जे निष्काळजीपणा झालेला आहे, जे नेग्लिजन्स झाले मॅडमकडून, त्या संदर्भात आम्ही पूर्ण कडक चौकशी करणार आणि त्या संदर्भात आम्ही निर्णय घेणार आणि निष्पक्ष चौकशी करू। चर्चा आज दुपारी 1 वाजता झाली। हो, या चर्चेने तुम्ही समाधानी आहात का? हो, आम्ही पूर्ण समितीमधले मेंबर्सनी पण समाधान आहे आणि अध्यक्ष मॅडम जे आहे वर्षा डोईफोडे मॅडम त्यांच्या पूर्ण समिती गठीत केली त्या संदर्भात मी समाधान आहे। बरं, त्यांनी काय सांगितलं आता, म्हणजे कधीपर्यंत ते निर्णय देतील, अहवाल कधीपर्यंत सादर करतील किंवा तयार करतील असं काय सांगितलं का? हां, मेंबर जे आहे समितीचे अध्यक्ष मॅडमने आम्हाला सांगितले की 15 दिवसात तुम्हाला अहवाल तयार करतील, अहवाल मिळेल म्हणून सांगितले आम्हाला। बरोबर। आणि त्या संदर्भात आम्ही आपले महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांचा आणि सर्व इतर मंत्री लोकांचा आणि आपले जे उपसंचालक आहे पुणेचे डॉक्टर भगवान पवार साहेब यांचा आणि आपले जे सोलापूरचे अध्यक्ष आहेत हे समितीचे डॉक्टर वर्षा डोईफोडे मॅडम आणि सर्व उपस्थित होते जे डॉक्टर, त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। आणि हेच आम्ही पूर्ण विश्वास करतो की यामध्ये निष्पक्ष चौकशी होईल आणि आमच्या बहिणीला न्याय मिळेल। आणि या संदर्भात आपले जे जिल्हाधिकारी आहेत सोलापूरचे आशीर्वाद सर, त्यांनीसुद्धा या संदर्भात आम्हाला खूप कोऑपरेट केलेले आहेत आणि त्यांनी पण सरसुद्धा या संदर्भात फॉलोअप घेतात आणि त्यांच्याकडनं पण आम्हाला हेच आश्वासन आहे की आम्हाला न्याय मिळेल, आमच्या बहिणीला अपेक्षा आहे।